सुभाषनगर तालुका मिरज इथं 2 गटात झालेल्या धुमचचकी प्रकरणी 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी रावसाहेब लोखंडे यांना मोहसिन बाबू फणीबंद, महबूब सेफन शेख, ख्वाजा पीर साहेब शेख, बंदे नवाज पीर साहेब शेख यांच्यासह 8 जणांविरुद्ध तर मोहसिन बाबू फणीबंद यांना रावसाहेब लोखंडे, अजित चौगुले, सुनील कोडलकर, अनिल लोखंडे, वरुण खोत, रावसाहेब कांबळे, गुंड्या कुल्लाळ, रुपेश लोखंडे, जितेंद्र लोखंडे, राजू भंडारे, प्रतीक भंडारे, राहुल कुल्लाळ आणि सुनीता लोखंडे अशा 14 जणांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रावसाहेब लोखंडे हा दिनांक 14 रोजी रात्री त्याच्या घरासमोर फोनवर बोलत बसला होता। त्यावेळी मोहसिन फणीबंद त्या ठिकाणावरून निघाला होता। फोनवर बोलत असताना रावसाहेब लोखंडे यांना त्याच्या मित्राला जनावरांचा कडबा आणण्यासाठी तो त्या रस्त्यावरून जा असं म्हणाला होता, परंतु हे आपल्यालाच उद्देशून म्हणाल्याचा समज मोहसिन याचा झाला। त्यावेळी त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला। त्यानंतर मोहसिन यानं जमाव घेऊन येऊन रावसाहेब याच्या घरावर हल्ला चढवला। रावसाहेब याच्या घरावर दगडफेक करण्यात आली, तसेच तलवार आणि कोयत्यानं हल्ला करून 6 जणांना जखमी करण्यात आले। तसेच 4 ते 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात रात्रभर मोठा तणाव निर्माण झाला होता। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या होमगार्डवरही हल्ला। 2 गटात हाणामारीचा प्रकार सुरू झाल्यानंतर त्याच परिसरात राहणाऱ्या एका होमगार्डनं मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावरही हत्यारानं हल्ला करण्यात आला। या धारदार हत्याराचा वार हनुवटीवर बसल्यानं यामध्ये होमगार्डही जखमी झालाय।